नमस्कार, मी शिवानी पाटील आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता उमानंद रिव्हर आयलंड गुवाहाटीपासून आम्ही इथे काझीरंगामध्ये आलो आहोत आणि आमचा 4 ते 5 तासांचा प्रवास झाला आहे. आणि माझ्या उमानंद आयलंडवर लागलं होतं, त्याच्यामुळे मी थोडी विश्रांती घेतली. त्यामुळे मी हा डायरेक्ट मंदिराचा व्हिडिओ बनवत आहे. चला तर पाहूया. आज आपण आलो आहोत आसाम काझीरंगामधल्या एका अतिशय भव्य आणि शांत ठिकाणी, ते म्हणजेच महामृत्युंजय मंदिर. तुम्ही हा शिवलिंग पाहून तुम्हालाही कळालं असेल की हा शंकर भगवानचं मंदिर आहे. हे मंदिर जगातील सर्वात उंच शिवलिंगासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि यांची उंची 126 फूट आहे. आणि खरंच सांगते, तुम्ही हे शिवलिंग पाहिल्यावर थक्क व्हायला होतं. जर तुम्ही काझीरंगा आसाम ट्रिप प्लॅन करत असाल तर हा महामृत्युंजय मंदिर नक्की एक्सप्लोर करा, कारण आजूबाजूचं वातावरण खरंच खूप पीसफुल आहे. आणि इथे आल्यानंतर भक्तीचा आपल्यामध्ये वेगळाच असा फील येतो. मंदिराची आर्किटेक्चरसुद्धा खूप सुंदर आहे आणि प्रत्येक कोपऱ्यातून मंदिराची भव्यता आपल्याला दिसून येते. इथे आल्यावर खरंच खूप मनाला असं शांत वाटतं आणि ओम नमः शिवायचं जप आणि या मंदिरातील वाइब खूप शांत आणि पॉझिटिव्ह वाटतं. या मंदिराभोवती हिरवळ आणि हे त्या हिरवळीच्या मध्ये मंदिर, असं एकदम डिवाइन फिलिंग आहे. आणि मंदिराच्या आर्किटेक्चरमध्ये आसामी कल्चरची सुद्धा आपल्याला झलक पाहायला मिळते. मंदिरातून दर्शन घेतल्यावर लगेचच समोर हे पार्वती मंदिर आहे. तुम्ही जर या मंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल तर शुक्रवारी हा मंदिर बंद असतो, त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो शुक्रवारी येणं टाळा. हे मंदिर आसाममधील नागाव्या या जिल्ह्यात आहे. जर तुम्ही शिलाँगवरून येत असाल तर या मंदिराकडे पोचण्यासाठी 5 तास तरी वेळ लागतो. चला तर मित्रांनो, तुम्हाला माझा हा महामृत्युंजय मंदिरचा ब्लॉग कसा वाटला आणि मी दिलेली माहिती कशी वाटली ते नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.